मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराजचा जे विद्यार्थी मिळून अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाहीये आणि रिझल्ट लागला नाही तर अजून पुढची प्रक्रिया या ठिकाणी बाकी आहे। ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज या पदाचा तर आपण पेपर पास झाल्यानंतर आपल्यासाठी काय असणार विद्यार्थी मिळून शारीरिक क्षमता चाचणी आपल्यासाठी असणार आहे 10 मार्कासाठी आणि त्याचबरोबर 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे मुलाखत असणार आहे। तर सोमवारची जी प्रक्रिया आपली कशा प्रकारे होणार आहे ते मी तुम्हाला आतापासून या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून तुम्ही आतापासून त्यावर अध्ययन आतापासून करसाल आणि आपली तयारी अजून मजबूत या ठिकाणी होणार आहे। एक लक्षात ठेवा, तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय काय आपल्याला विचारला जाते, कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारला जाते हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचबरोबर मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जाते याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की आपल्याला तयारी कशा प्रकारे करायचं, आपलं सिलेक्शन व्हायसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क कशा प्रकारे घ्यायचे। आणि आतापासून जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर तुमच्या लक्षात या ठिकाणी येणार आहे आणि तुमचे सिलेक्शन व्हायचे पुरेपूर चान्सेस राहणार आहे। एक लक्षात ठेवा, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय विचारलं जाते, मुलाखतमध्ये काय विचारलं जाते याबद्दल। आणि मेन म्हणजे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराजचा कडाप किती लागणार आहे, सेफ झोन काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला किती मार्क पडलेले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे, रेशो भेटणार आहे कितीच्या रेशोमध्ये महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज या पदामध्ये किती मार्क पडला, हा काही रेशो भेटणार, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी किती जाणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि रिझल्ट किती लागणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर आपली मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर आपल्याला जे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय काय विचारलं जाणार आहे, कशा प्रकारे होणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा, जे विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ पाहणार आहे त्याला समजणार आहे, बाकीच्यांना समजणार नाही। जे विद्यार्थी अर्धवट सोडणार आहे व्हिडिओ त्यांना काहीही समजणार नाही आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ पूर्ण आपल्याला पाहायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगून देतो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ मधला। तर बघा, जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे, ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाईचा कडाप किती जाणार आहे, तर बा मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे, जे काही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागा जास्त आहे, एक लक्षात ठेवा। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही शिपाई हमाल फराजचा पद आहे, तर शिपाई हमाल फराजचा जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। 19 ते 24च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर नक्की एवढा सेफ झोन आहे, नक्की एवढा कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराजचा। ठीक आहे, 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। ठीक आहे, त्यानंतर जे काही या ठिकाणी नागपूर खंडपीठ आहे, नागपूर खंडपीठचा कडाप किती जाणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर खंडपीठचा जो शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे हा या ठिकाणी थोडाफार जास्त जाणार आहे, कारण की जागा कमी आहे। तर बा नागपूर खंडपीठचा जे शिपाई हमाल फराजचा पद आहे, नागपूर खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर हा 30 पैकी जो कडाप जाणार आहे हा जाणार आहे या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान जाणार आहे, 22 ते 25च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ आहे, छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा कडाप किती जाणार आहे, तर बा छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे हा सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 22 ते 25 प्लसच्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। जर समजा छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराजचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तो कडाप जाणार आहे 22 ते 25च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे हे काही समजलं असेल। आता या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर झाल्यानंतर जे विद्यार्थी पेपर होणार आहे त्यांच्यासाठी काय असणार आहे, 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, 10 मार्कासाठी मुलाखत होणार आहे। ठीक आहे, तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। पेपर जरी तुम्ही या ठिकाणी पास झाले
तर मेन खेळ आपला राहते शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतवर, कारण की यामध्येच आपले मार्क या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मग तुमचे मार्क घसरणार सुद्धा, एक लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं तेवढंच, तुम्हाला तर मी आता सांगितलं काय काय विचारलं जाणार आहे, तर तेवढं की तुमचे मार्क त्या ठिकाणी तुम्हाला तेवढं समजणार आहे आणि तुमचे तेवढे मार्क वाढणार आहे. आणि ज्यांना माहीत नाही तर त्यांना त्या ठिकाणी ते आलंच नाही तर त्यांना मार्क निश्चितच कमी पडणार आहे, त्यामुळे त्यांचे मार्क त्यांचे मार्क घसरणार आहे. तर जास्त चान्सेस तुमचं सिलेक्शन व्हायचे असणार आहे. तर बघा शारीरिक क्षमता चाचणी आपली कशा प्रकारे होणार आहे. तर बघा शारीरिक क्षमता चाचणी आणि स्वच्छता चाचणी ही जे विद्यार्थी मित्रांनो स्किल टेस्ट हे 10 मार्कासाठी आहे. तर ही चाचणी तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी प्रामुख्याने 10 गुणाची असते. यामध्ये कोणतीही कठीण धावण्याची शर्यत किंवा मोठी शारीरिक कसरत नसते. तर दैनंदिन न्यायालयीन कामे करण्यासाठी उमेदवारांना सक्षम आहे की नाही हे पाहिले जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहिली गोष्ट बघा या ठिकाणी साहित्य. बघा साहित्य आपल्याला काम या ठिकाणी काय विचारलं जाणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी आपली कशा प्रकारे घेतली जाणार आहे. साहित्य फायलींचे ने आणणे. तर बा उमेदवाराला न्यायालयातील वजनदार फायली, कागदपत्रे किंवा जुने रेकॉर्ड आणि खोलीतून दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितले जाऊ शकते. तर हे विचारलं जाणार आहे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये. आणि दुसरा मुद्दा बैठक व्यवस्था आणि स्वच्छता. फराश आणि हमाल पदांसाठी स्वच्छता राखणे, टेबल खुर्च्या योग्य प्रकारे लावणे आणि कोर्ट रूमची आवराआवर करणे अशा कामांचे प्रात्यक्षिक पाहिले जाते. तर हे काही आपल्याला विचारलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय आपल्याला केले जाणार आहे आपली शारीरिक क्षमता चाचणी. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा शारीरिक सदृढता म्हणजे फिटनेस. उमेदवारांचा दिवसभरात उभे राहून किंवा चालून काम करू शकतो का, त्याचे चालण्याची पद्धत आणि ऊर्जा कशी आहे यावर लक्ष दिले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. चौथा मुद्दा आज्ञाधारकपणा. दिलेला सूचना उमेदवार किती अचूकपणे आणि वेगाने पळतो हे तपासले जाणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे त्यावेळेस कामचोरपणा करता नका. ठीक आहे. तर हे आपले चाचणी घेतल्या जाते, अशा प्रकारे आपली चाचणी घेतल्या जाणार आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. तर तेवढे काही मार्क विद्यार्थी मिळवणं तुमच्या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरी गोष्ट बघा, आता मुलाखत आपली कशा प्रकारे असणार आहे. तर आपली मुलाखत असणार आहे विद्यार्थी मिळवणं यामध्ये. तर 10 मार्कासाठी आपली काय असणार आहे मुलाखत. बघा या ठिकाणी मुलाखतमध्ये काय विचारलं जाणार आहे, मुद्दे लक्षात घ्या. उमेदवाराची ओळख. तर तुमचे मुलाखतीमध्ये तुमचे नाव, तुमचं गाव, तुमचं शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल तुम्हाला विचारले जाणार आहे प्रश्न. त्याचबरोबर कामाची माहिती व तयारी. तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी घेतली आहे, BA, BCom, BSc घेतली असतानाही शिपाई हमाल पदासाठी अर्ज का केला आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जाणार आहे. किंवा न्यायालयात शिपायाची काय कामे असतात हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. तर बघा स्थानिक व सामान्य ज्ञान. बघा जिल्ह्याची माहिती आपल्याला विचारलं जाणार आहे. ऐतिहासिक स्थळे विचारले जाणार आहे. चालू घडामोडी विचारले जाणार आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती विचारल्या जाणार आहे. उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणती विचारली जाऊ शकते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर शिस्त आणि देहबोली. तर बघा तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे घालावे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमची बसण्याची पद्धत आणि बोलण्यातील नम्रता यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवतात. आणि लक्षात ठेवा आणि नम्र राहा. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगून देतो नम्र राहा तुम्ही कसे. तर बघा न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या गोष्टी तर लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट कामाची लाज बाळगू नका. स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणतेही काम दिल्यास ते आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण करा. तुम्ही सध्या शारीरिक चाचणीची ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये मुलाखत होणार आहे. आता तुमच्या लक्षात मी सांगितलं आहे कोणकोणते मुद्दे आहे. तर आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, 20-25 जुलैपर्यंत रिझल्ट पाहायला भेटू शकते एक अंदाज आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.